गुन्ह्याची तात्काळ नोंद न घेणाऱ्या खुलताबाद पोलिसांविरोधात नागरिक संताप व्यक्त करत आहेत। गुन्हा दाखल करून न घेणाऱ्या 2 घटना घडल्या आहेत। खुलताबाद पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या हवालदारानं शेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली होती। त्यावेळी पीडितेची तक्रार घेण्यास पोलिसांनी तब्बल 1 दिवस लावला होता। तर 7 वर्षीय चिमुकलेवर गावातीलच एका अल्पवयीन मुलानं बलात्कार केल्याची घटना 4 दिवसापूर्वी घडली आहे। ही पण तक्रार घेण्यासाठी अर्धा दिवस विलंब लावला होता। यावरूनच अशा गंभीर गुन्ह्यात जर खुलताबाद पोलीस आरोपींनाच पाठीशी घालण्याचा प्रकार करत असतील तर दुसऱ्या गुन्ह्यातील आरोपींविरुद्ध काय तात्काळ कारवाई करतील असा प्रश्न आता सर्वसामान्यांच्या मनात घोंघावत आहे। वेरूळ हे महत्त्वाचे पर्यटन स्थळ खुलताबाद पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येते। या ठिकाणी ही मोठ्या समस्या आहेत। नशेबाज व्यक्ती लेणीच्या पायथ्याशीच हातगाडीवर दारू विचवतात, तर भुरटे चोर, काळी पिवळी चालकांची दबंगगिरी अशा विविध समस्या वेरूळमध्ये आहेत। याकडे पोलीस कधीही लक्ष देताना दिसत नाहीत। इथल्या चौकीमधील पोलीस हे नावालाच आहे असं चित्र दिसतं। खुलताबादमध्ये 3 महिन्यांपूर्वी एका हवालदाराने पत्नी माहेरी गेल्याची संधी साधून घराच्या शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला कामाच्या निमित्तानं बोलावून तिच्यावर अत्याचार केला होता। या प्रकरणी पीडित आणि नातेवाईक तक्रार देण्यासाठी ठाण्यात गेले असता तत्कालीन पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांनी त्यावेळी आपलाच कर्मचारी असल्यानं समझोता करण्याचा प्रयत्न केला। पण ही माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरल्यानं पोलिसांवर सामाजिक तसंच राजकीय नेत्यांचा दबाव वाढला। आमदार प्रशांत बम यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तात्काळ गुन्हा नोंद करण्याचं सांगितलं। बम यांनी ही बाब पोलीस अधीक्षक डॉक्टर आरती सिंग यांच्याही कानावर घातली। त्यांनी भुजंग यांची तडकाफडकी मुख्यालयात बदली केली। त्या ठिकाणी मुख्यालयातील पोलीस निरीक्षक हरीश खेडकर यांना पाठवण्यात आलं। त्यांनी खुलताबाद पोलीस ठाण्याचा 3 महिन्यांपासून पदभार स्वीकारला आहे। 4 दिवसांपूर्वी खुलताबाद इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील मैदानात मुलासोबत खेळत असलेल्या 7 वर्षीय चिमुकलीला ओढत नेऊन तिच्यावर एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलानं बलात्कार केला होता। या प्रकरणी तक्रार देण्यासाठी संध्याकाळी 6:30 वाजेच्या सुमारास नातेवाईकांनी पोलीस ठाणे गाठले। मात्र पोलिसांनी तक्रार घेत आहोत असं उत्तर देत कित्येक तास ठाण्यातच चिमुकलीसह नातेवाईकांना ताटकळत बसवलं। तक्रार देऊन खूप वेळ झाला तरीही गुन्हा दाखल का करत नाहीत असा प्रश्न पीडितेच्या चुलत्यानं पोलिसांना विचारताच ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यानं त्या पीडितेच्या चुलत्यास लाथांनी मारहाण करण्यास सुरुवात केली। फिर्यादीलाच मारहाण केली। तसंच मुलीच्या वैद्यकीय तपासणीसाठी उशीर लावल्याचं समोर आलं आहे। या प्रकरणी काल पीडितेच्या नातेवाईकांनी आरती सिंग यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला आहे। या पोलीस अधीक्षकांनी ठाण्यातील सीसीटीव्ही तपासून दोषी पोलिसांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे। खुलताबाद पोलीस अत्याचाराच्या घटनेत असे का वागत आहेत हे कळायला मार्ग नाही। आता या प्रकरणात कोणावर आणि किती जणांवर कारवाई होईल हे तर काळच ठरवेल। मात्र एका परिवारावर इतका गंभीर प्रसंग ओढवलेला असताना पोलिसांकडून झालेल्या मानहानीमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे।